साठी महाराजांचं भागवत आहे तो. पुढे एका तासात खटवांगरायाला मुक्ती. मग शौनक महाराजांनी प्रश्न केला सूत महाराजांना, महाराज हे भागवत आलं कुठून, कुणाकडे, कसं? मग त्यांनी सांगितलं निगम कल्प तरोर गलितम, डाली डाली से आया है, फांदी फांदी ना आया. भगवान नारायणाच्या फांदीवरून ब्रह्मदेवाच्या फांदीवर, ब्रह्मदेवाच्या फांदीवरून नारद महर्षीच्या फांदीवर, नारद महर्षीच्या फांदीवरून व्यासांच्या फांदीवर, आणि व्यासांच्या कडून श्री शुकांकडे आलं. सुकांच्या मुखातून परीक्षितीच्या कारणाने सर्व जगतामध्ये हे ज्ञान पसरलं. पण व्यासांनी शुकदेव भगवंताला प्रश्न मांडला शौनक ऋषींनी की व्यास, शुकदेव भगवंत तर हे व्यासांचे पुत्र आहेत, पण पुत्राला ज्ञान मोहापोटी दिलं का? पुत्र मोहापोटी, दुसरं नव्हतं का तुम्हाला कोणी शिष्य द्यायला? महाराज, पुत्राला ज्ञान मोहापोटी दिलं का? दुसरं नव्हतं का कोणी शिष्य? असं शौनकादी ऋषींनी प्रश्न केला. ते म्हणे तसं नाही, पुत्रमोहासाठी दिलेलं नाही, हे अधिकार संपन्न आहेत म्हणून दिलं. अधिकारी आहेत, अधिकारी कशामुळे आहेत त्यांचं वर्णन केलं. अधिकारी कशामुळे? एक तर ते जन्मता संन्यासी आहे. शुक महाराज हे जन्मता संन्यासी आहे. मग त्यांना दिलं कसं? श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ तयार झाला आणि व्यासांना प्रश्न पडला की आता हा द्यावा कुणाला? पहिल्या काळात काही पुस्तकं छापायच्या मशनी नव्हत्या आणि एवढ्या प्रत लिहायच्या म्हणलं की खूप जड असायचं. पहिल्या काळामध्ये ज्ञान मुखाकडून मुखाकडे जायचं. एकाकडून दुसऱ्याकडे जर ज्ञान द्यायचं असं समोर बसूनच घ्यावं लागायचं. आता समोर बसून ज्ञान घ्यायची गरज नाही, लांबून बी घेता येतं.